गुड मॉर्निंग. आजची सकाळ खूप छान झाली होती आणि वातावरण एवढं मस्त झालं आहे ना की बघा मी असं करत बसलेली की थोडा वेळ याला एन्जॉय करूया. कारण की थोडा पाऊस थोडंसं म्हणजे थोडं नॉर्मल होतं, थोडं पाऊस पडते असं सगळं चाललं होतं. मीनवाईल माझा हा डोळा का काय माहिती का नुसतं असं चुकचुकत होता, काहीतरी झालते असं. मी पहिले सुप्रियाचे तांदूळ घेऊन गेली आणि त्यानंतर माझ्या ज्या 2 डीमार्टच्या पिशव्या राहिलेल्या त्या मी याच्यामध्ये ट्रान्सफर करून आले कारण की पिशवी फाटली होती. हे सगळं घेऊन आली, सगळं घरात ठेवलं आणि त्याच्याच नंतर मी एक एक करून ह्या सगळ्या गोष्टी भरायला चालली होती कारण की खूप सामानाचा हे झाला होता. त्यानंतर हे बघा, हे शेंगदाणे मला मिळाले आणि हे सगळं पैसा बर्बाद झालं कारण की हे पिकलंच नाही आणि पूर्णपणे खराब झालं आहे. त्यानंतर काल जो मी हनी आणला होता तो मी पीनट बटरमध्ये टाकला आहे, त्याची रेसिपी येईल लवकरच. आणि त्यानंतर त्याचाच मी मिल्क बनवून पिला आहे. हे सगळं चालत असताना एक मोठी ट्रॅजेडी होणार आहे. हे बघा, हे एक व्हिडिओसाठी एवढा मी घाण करताना कधी कधी मला वाटतं हे साफ करतानाच माझा जीव जाणार आहे अर्धा. हा मला टी शर्ट आवडतो पण याचा कलर जाण्यामुळे आता बद झालं, म्हणून याचा मी आता पुसणी बनवणार आहे, दुसरं काहीच ऑप्शन नाही. कपडे धुतले, सगळं आवरलं, एक करून मी सगळं करतच होती. म्हणजे कधी कधी मी खूप ॲक्टिव्ह होऊन जाते आणि सगळंच मी घरबीर सगळं स्वच्छ करून घेतलं, धुवून घेतलं. कारण की मला असं विचित्र झालं की एकदाचं सगळं साफ करून दे म्हणजे माझ्या जीवाला थोडीशी शांती भेटेल. त्यानंतर वातावरण खरंच पावसाचंच होतं आणि सतत पाऊसच पडत होता आणि मी हे सगळं रेडी होऊन गेली होती पहिले सुप्रियाकडं माऊचा अभ्यास घ्यायला. मीनवाईल तिने मला बोलवलं आणि मी त्याच्याचमध्ये भिजली आहे कारण ते कपडे द्यायचे होते टेलरकडे. आणि हे सगळं करता करता मी पूर्ण ओली झालेली होती. हे सगळं होता होता एक कान म्हणजे मोठा कान झाला आहे. माझं इंडक्शन आहे ना तो खराब झाला, त्याच्यावरती E4 निघून येत आहे. आणि आता मी जसं ताईला विचारलं का हा रिपेअर होणार नाही आहे म्हणून जुगाड माझं रोटी मेकर होता त्याच्याचवरती मी तवा ठेवून भुर्जी बनवली आहे. कारण की ऑप्शन नव्हता, भूक तर लागली होती आणि सगळं मी चिरून ठेवलं होतं. जर चिरून नसतं ना तर एक वेळ मी दुसरं पीनट बटर आणि टोस्ट खाल्ला असता, पण हे सगळं चिरून होतं मग फायदा काय नव्हता. म्हणून मी फटाफट याच्यावरती भुर्जी बनवली आणि ही भुर्जी मी एन्जॉय केली आहे. आता उद्या सगळ्यात मोठा काम हाच असेल की मला इंडक्शन नवीन घ्यायला लागेल. काहीच ऑप्शन नाही यार, खर्चावर खर्च. देव काय परीक्षा बघतोय का माझी, का अजून किती खर्च मी करू शकते.